हॅलो गाईज, आज मी बनवणार आहे साबुदाणा वडे आषाढी एकादशी निमित्त. त्यासाठी मी साबुदाणा भिजत घातला होता. साबुदाणा भिजल्यानंतर उकडलेले बटाटे त्याच्यामध्ये हाताने चुरा करून मिक्स केला. त्यानंतर शेंगदाण्याची कूट, मिरचीची पेस्ट, जिरा, सेंधा नमक घालून हाताने एकजीव करून घेतलं. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच करून घ्या. नंतर असे छोटे छोटे वडे करा, जास्त मोठे करू नका, मधून कच्चे राहतात. छोटे छोटेच वडे करून घ्या मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. कोणाकोणाला साबुदाण्याचे वडे आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडतात. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कढई आपण गॅसवर ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये साबुदाण्याचे वडे सोडलं. मध्ये मस्त खरपूस भाजून घ्यायचं. जोपर्यंत त्याला लाल कलर येत नाही तोपर्यंत भाजायचं. लाल कलर आला ना मग काढून घ्यायचं. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ मऊ असे छान वडे होतात. व्हिडिओमध्ये बघू शकता. चांगले गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. मला जमले का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, का बिघडले. मग आपण काढून घेऊया कढईतून गरम गरम वडे. चला तर मग आता दह्याची चटणी करून घेऊ. याच्यासोबत दह्यामध्ये साखर टाकून घेतली, लाल तिखट टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं. मग त्याला चांगलं मिक्स केलं. ही मला चटणी खूप आवडती. तुम्ही कशी करता वड्यांसोबत चटणी ते मला नक्की सांगा. नंतर आपण सर्व करायला घेऊया साबुदाण्याचे वडे. मला सर्व काही करता आलं नाही म्हणून मी तसंच ठेवले. बघू शकता कसे करम करम आवाज येत आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.